फोन आल्यामध्ये एक डिस्टर्बन्स होता. आपण कुठे पोहोचलो होतो? तर हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना याचा उगम कसा झाला? तर प्रबोधनकार ठाकरेंमुळे झाला. प्रबोधनकार ठाकरेमुळे कसे? तर प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घनिष्ठ मैत्री आणि प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे चिरंजीव. जेव्हा ते कॉलेज युवा वयात होते, बाळासाहेब ठाकरे, बाळ ठाकरे म्हणून त्यांना बोलायचे वडील, तेव्हा प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घनिष्ठ मैत्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रामध्ये कायदा मंत्री होते, कामगार मंत्री होते. त्यावेळेस प्रबोधनकार ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले, अरे या बाळाला कुठेतरी नोकरी लाव, उन्हाळ काय करतो? तर त्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका फोनवरती बाळ ठाकरेंना नोकरी लावली. नोकरी लावता लावता एक सल्ला दिला की सर्व कामगारांना एकत्र करा, सर्व कामगारांना एकत्र करून एक संघटना निर्माण करा आणि त्या संघटनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, शिवसेना. तेव्हा कामगार संघटना शिवसेना नावाचे उगम झाला आणि शिवसेना नावाचा उगम करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे महामानव विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तदनंतर प्रबोधनकार ठाकरे यांनी 1966मध्ये बाळासाहेब ठाकरेंना आणि बाळ ठाकरेसाठी शिवसेना नावाचा पक्ष उभारला. जो शिवसेनेचा पक्ष हा मराठी आणि हिंदुत्वाचा बाणा महाराष्ट्रामध्ये राखण्यासाठी बनवला गेला. 1960मध्ये महाराष्ट्र, संयुक्तिक महाराष्ट्र घडला. तो केवळ 105 हुतात्म्यांमुळे घडला. 105 का 108 हुतात्म्यांमुळे घडला संयुक्त महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रापासून गुजरात वेगळा केला गेला. नाहीतर गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होता. महाराष्ट्रापासून गुजरात वेगळा केला आणि गुजरात वेगळा केल्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राची अविभाज्य भाग, आर्थिक राजधानी झाली. तर अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा शिवसेनेचा वटवृक्ष होतो, जेव्हा शिवसेनेची सत्ता येते, मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री होतो आणि अचानक 2021ला काय होतं कोण जाणे. जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेच्या प्रेरणेने उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होता. परंतु अचानक असं काय गणितं होतात की ह्या हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचे 2 गट होतात आणि या 2 गटामुळे जे 40 आमदार आहेत ते वेगळा गट निर्माण करतात आणि त्यांचे प्रमुख एकनाथरावजी शिंदे, पालकमंत्री, नगरविकास मंत्री राहिलेले. त्यांनी अनेक वेळा बाळासाहेब ठाकरेच्या, हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी विनंती केली की साहेब बी जे पीबरोबर चला, बी जे पीबरोबर चला. आणि आधी पण बी जे पीमध्ये मन घुसमटतंय, बी जे पीमध्ये मन आमचा राजीनामा घ्या. तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्र्याची ऑफर दिली होती. परंतु झालं असं की जेव्हा विधान परिषदेचे 12 आमदार जेव्हा बनायचे होते, विधान परिषदेची निवडणूक होती. या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये परिषद का राज्यसभेची निवडणूक होती, ज्याच्यामध्ये संजय राऊत खासदार झाले. याच्यामध्ये विचार विनिमय करायला एकनाथराव शिंदेंना वगळलं. बघा, जो हाडाचा सच्चा कार्यकर्ता असतो तो केवळ कार्यकर्ता म्हणून काम करतो. जो तळागाळातून आलेला असतो, तळागाळातून म्हणजे कुठून? एक शिवसैनिक कार्यकर्ता, तर एक शाखा प्रमुख, कुठेतरी वाघाच्या गल्लीमध्ये राहणारा शिवसेना शाखा प्रमुख नगरसेवक बनतो. आनंद दिघेंच्या कृपा आशीर्वादाने
गटनेता बनतो, आनंद दिघेंच्या कृपा आशीर्वादाने आमदार बनतो, आनंद दिघेंच्या कृपा आशीर्वादाने नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कृपा आशीर्वादाने आमदार बनतात, गटनेता बनतात, पालकमंत्री बनतात, नगरविकास मंत्री बनतात, विरोधी पक्षनेता बनतात, नगरविकास मंत्री बनतात. नंतर अचानक काय होतं, पक्ष विभागला जातो, मुख्यमंत्री होतात आणि आता सत्तेत उपमुख्यमंत्री आहेत. तर हा संपूर्ण सर्कल गोलाकार सांगायची पद्धत म्हणजे असं काय होतं की विभागलं जातं. त्याला मुख्यतः कारण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे होत, उद्धव बाळासाहेब ठाकरे होत, उद्धव बाळासाहेब ठाकरे. या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं, हिंदू बाळासाहेब ठाकरे शिवसेना हयातीत असताना अनेकांना नाराज केले, अनेक नाकांना नाराज केले. छगन भुजबळसारखे शिवसेना सोडून जाणारे प्रथम माणूस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या कालावधीमध्ये. उपमुख्यमंत्री झाले ते छगन भुजबळ फुटले. नंतर नारायण राणे फुटले शिवसेनेतून, अनेक दिग्गज नेते फुटले शिवसेनेतून. ते केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या स्वार्थी रणनीतीने त्यांनी काय केलं, शिवसेना म्हणजे खाजगी मालकी प्रॉपर्टी, शिवसेना पक्ष म्हणजे मालकी प्रॉपर्टी असल्यासारखे वावरून अनेकांना नाराज केले, शिवसेना फोडून गेले. जो तळागाळाचा कार्यकर्ता आहे एकनाथराव शिंदे साहेबांसारखे जे थेट तळागाळकरांचे प्रोत्साहन, त्यांच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शब्द प्रमाण होता, उद्धव बाळासाहेब ठाकरे शब्दांचा प्रमाण होता. त्याच प्रमाणाने विश्वासघात करून एकनाथराव शिंदेंना काही गुप्त मिटिंगमध्ये अविश्वासात नाही घेतलं. त्यामुळे कुठेतरी स्वाभिमान दुखावला गेला, कमी लिखल्यामुळे कुठेतरी स्वाभिमान दुखावला गेला. आणि स्वाभिमान दुखावला माणूस हा कधी पण लगेच निर्णय घेतो, एक सरशी विभक्त होतो. आणि त्याच्यामुळे जे नाराज आमदार होते, ज्यांना मुख्यमंत्री असताना विविध कामासाठी निधी मिळाला नाही, विकास कामांसाठी निधी मिळाला नाही, 10 वेळा दरवाज्यावर उभं राहायचं, तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा विचार करायचा नाही. मुख्यमंत्री असताना सगळं कौटुंबिक लोक, घरातील लोक, मुलगा असेल आमदार किंवा मिसेस असेल, या सगळे निर्णय घ्यायच्या. त्यामुळे शिवसेना पक्ष हा काही प्रॉपर्टी मालकी हक्काची झाली का असा कुठेतरी संभ्रम निर्माण झाल्यामुळे एक गठ्ठा 40 आमदार यांनी शिवसेना पक्षाची फारकत घेऊन वेगळा पक्ष नाही, वेगळा शिवसेना गट केला. आणि जो सत्ताधारी BJP पक्षाबरोबर बसला, यात काही वावगं नाही, गवण नाही. सत्ता असेल तरच राज्याचा विकास होणार, सत्ता असेल तरच शहराचा विकास होणार. ह्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून एकनाथराव शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेतून फारकत घेऊन एक शिवसेना वेगळा एकनाथराव शिंदे गट केला आणि 2 शिवसेना गट झाले. याच्यामध्ये काही वावगं नाही. तो केवळ महाराष्ट्राचा विकास होता, तो केवळ शहरांचा, मुंबई, ठाणे जिल्हा, कल्याण, डोंबिवली, महानगर, वसईवर शहरांचा विकास होता, गावखड्यांचा विकास होता. तो कण्याचा विकास करण्यासाठी एकनाथराव शिंदे वेगळे झाले आणि वेगळे होऊन त्यांनी मुख्यमंत्री झाले, यात काही वावगं नाही. आणि नंतर आत्ता उपमुख्यमंत्री आहेत, सत्तेत आणि ते विकास करत आहेत, हे त्यामागची भावना आहे. त्यामुळे जी लोक खाजगी प्रॉपर्टी मालकी करतात ते बेस्ट पतपेढीमध्ये सुद्धा त्यांची हार होते, बेस्ट पतपेढीमध्ये पण सुद्धा हार होते. याचा अर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा खाजगी प्रॉपर्टी पक्ष आहे, त्यामुळे बेस्ट पतपेढीमध्ये पण हार होते. त्या सुहास सामंत जे मुख्याधिकारी त्यांनी राजीनामा दिला पक्षाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंना, आणि जे पतपेढी राखू शकत नाही ते मुंबई महानगरपालिकाही राखू शकणार नाही. हा पुढचं भविष्य आहे. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये पुढचं उद्धव बाळासाहेब ठाकरेचं पाणीपत होणार आणि एकनाथराव शिंदे गटाचे सरशी होणार, BJPची सरशी होणार. तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जय महाराज, जय हिंद, भारत.